फुले कंगन भारी आलेले. तर घेऊन आलो साहित्य तुम्ही बघितलं असेल. तर आता इथे छोले करायची तयारी चालू आहे. पहिला हा तुला एकदम रेडी आहे. असं तळून घ्यायचा, जास्त लाल करायचा नाही. तर देवाची तर पूजा झाली, नैवेद्य दाखवून झाला आहे. आता एक पूजा बाकी फक्त, म्हणजे एक आता तुम्हाला मी सांगते होळीचं महत्व. तर होळी हा सण आपल्या घरावर नजर नाही लागो. तर आम्ही जस्ट मंदिराकडे आलो आणि पेटवली होळी बघू शकता. असं छान मुहूर्त आलो आहे. तर मस्त पूजा झालेली आहे. मस्त होळी पेटली आणि छान सगळं अर्पण केलं आणि पूजा मस्त झाली. तर आता इथे मी ताटं वाढून घेते, छोटे ताट घेते आणि वाढून घेते. आता इथे छोले पण. नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आज आहे होळी आणि सगळ्यांना होलिका दहनाच्या हार्दिक 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 शुभेच्छा. तर आज सगळ्यांच्याच घरी मस्त पुरणपोळ्या वगैरे सगळं होणार असेल. पण तुम्हाला माहिती आहे वैभव डॉक्टर आहे, त्यांना कधी सुट्टीच नसते. म्हणजे सणांना वगैरे तर कधीच सुट्टी नसते. ड्युटी करावंच लागते त्यांना, पोलीस असो डॉक्टर असो तर त्यांना करावंच लागते. तर आज पण ते ड्युटीला म्हणजे हॉस्पिटलला गेलेले आहेत. तर मग त्यांच्यासाठी मी मस्त पुरी आणि बटाट्याची भाजी मस्त दिली करून टिफिनसाठी. तर मग आता मी आणि माझी बहीण आणि विहान आम्हीच एवढे. तर म्हटलं काय करावं संध्याकाळी स्वयंपाक. तर मग मी ठरवलं की छोले भटुरे आणि काहीतरी श्रीखंड आणि जिरा राईस असं करावं. कारण पुरणपोळी केली तर कोणी एवढे म्हणजे खाणारे नाही आहे, गोड जास्त खात पण नाही. तर त्याच्यासाठी म्हटलं आज मस्त छोले भटुरे ते करू वेगळं काहीतरी. आणि पुरणपोळ्या म्हटल्या करू एखाद दिवशी. तर वैभव असते तर मी पुरणपोळ्या वगैरे सगळं केलं असतं, पण मग तेच नाही आहे आणि म्हटलं जाऊ द्या नाही करायचं. आज आपण छोले भटुरे वगैरे तेच करू. तर घर आवरायचं आहे मला, घर झाडायचं आहे. तर आता पटापट घर झाडून घेते. त्याच्यानंतर दुपारी ना भटुऱ्याची पण तयारी करून घेणार. कसं पीठ मळते ते मी तुम्हाला सांगेलच भटुऱ्यांचं. आणि छोले पण मी भिजत ठेवलेले आहे. तर तेच आता आवरून घेते आणि संध्याकाळी मस्त पूजा वगैरे करून घेणार. आवरून झालं आहे. आता म्हटलं घर झाडून घेऊ आणि थोडी फरशी पुसून घेऊ, हॉल पुसून घेते फक्त. त्याच आता पटापट आवरून घेते. तर घर झालेलं आहे. आता फरशी पुसून घेऊ.
घर मस्त आवरून झालंय, क्लीन झालं आहे, झाडून आणि मस्त ना पुसून घेतलं, पूर्ण क्लीन करून घेतलं, सोपे नीट आवरून घेतले, सगळे कपडे नेऊन ठेवले. तर तेच आता ना केळं लावून घेते. वाजले आहेत 5 वाजले आणि म्हटलं चला छोले भटुऱ्याची तयारी करू आधी आणि त्याच्यानंतर छोले कुकरला लावून देऊ. तर मग भटुरे मी कशी करते तुम्हाला दाखवते. तर इथे मी ताट घेतलेला आहे. आता जेवढं पीठ पाहिजे ना तुम्हाला तेवढं मैदा घेऊ शकता तुम्ही आणि गव्हाची पण करू शकता, पण मी आता मैदा घेते. मैद्याची थोडी सॉफ्ट आणि छान लागतात. तर म्हणून खूप दिवसांनी मैद्याचा यूज करते, नाही तर पिझ्झासाठीच यूज करतो आम्ही. तर इथे मी पीठ एवढं घेतलेलं, अंदाजे घेतलं मी. तर तिथे होल करून घ्यायचा, त्याच्यामध्ये टाकायचे आहे दही, साधारण अर्धी वाटी दही टाकायची आहे. आणि त्यात टाकायचं थोडासा ना आपला सोडा, बेकिंग सोडा. हा कुकिंग सोडा आहे, पण तुम्ही बेकिंग सोडा टाकू शकता. एकदम थोडा टाकायचा आहे, चिमूटभर, आणि पण जास्त झालं. आणि थोडीशी साखर अंदाजे. सगळं मी अंदाजे घेते, कारण मी नेहमी करते ना, मला माहिती त्याचा अंदाज. आणि थोडस आपलं मीठ बस, आणि थोडस तेल घ्यायचंय. आता मिक्स करून आपल्याला पीठ मळून घ्यायचंय सगळं. जसं आपण पोळ्यांसाठी पीठ मळतो ना तसंच मळून घ्यायचंय. मी आता पटापट मळून घेते. त्याच्यानंतर छोले पण एक साईडला ठेवून देते, कुकरला लावून देते. मस्त भिजलेले आहे, ते तुम्हाला दाखवते नंतर. आधी हे करून घेते मळून. इथे पीठ मळून झालेलं आहे, बघू शकता. तर तेल वगैरे काहीच लावायचं नाही, आता भिजत ठेवावं लागेल. तर त्यासाठी मी आता करते. तर बाउल असं झाकून ठेवते इथे, बघू शकता. तर इथे पीठ भिजून ठेवलेलं आहे, मस्त भटुरे आपली छान छान फुगतील. तर चला आता पसारा लावून देते आणि छोले पण टाकायची. छोले तुम्हाला दाखवते कशी मस्त झालेले आहे, फुगून एकदम टम्म फुगलेले आहे. तर बघू शकता इथे एवढे छोले आहे. तर आपण उकडायला टाकू ते कुकरला. तर आता छोले लावून दिलेले आहे, भटुऱ्याची रेडी झाली. फक्त राईस, जिरा राईस करणार होतो, नंतर मी करेल. जिरा राईस करणार आणि श्रीखंड शिरा करण्याचा प्लॅन होता, पण मग शिरा नाही, श्रीखंड म्हटलं घेऊन येऊ आणि नारळ घेऊन येऊ. पूजेचं 1-2 साहित्य घेऊन येते आता थोड्या वेळाने. त्याच्या 2 शिट्या झाल्या ना मग जाते. आणि तुम्हाला पण पीठ पण मळून ठेवलेलं आहे. तर आता ना नारळ पान आताच तोडून ठेवते पूजेसाठी, कारण संध्याकाळी तोडायला बरं वाटत नाही. तर इथे नारळ पाण्याचं झाड आहे आपलं, इथून 5 पानं तोडून घेते आता. पाने आपले घरचे नारळ पान. तर नारळ पानं तोडून घेतले आपले, खूप वरती आलेले बघू शकता. तर इथे 5 तोडून घेतले आणि थाळीमध्ये ठेवून देते एक एक गोष्टी ज्या लागणाऱ्या आपल्याला होलिका दहनच्या वेळेस त्याच्यात टाकायला लागणाऱ्या वस्तू. फक्त आता नारळ वगैरे घेऊन यायचं आणि फुलं पण 1 फुल तोडून घेते मी, इकडचं फुल आणि नागलपान तोडून घेतलेली आहे आणि ते ताटात ठेवून देते. त्याच्यानंतर मग बाकीच्या गोष्टी घेऊन येऊ विकत, नारळ वगैरे जे महत्त्वाच्या लागणाऱ्या वस्तू. चल, नागलपान, फुल आणि एक नारळाची वाटी
आपली खोबऱ्याची वाटी, नारळ, हळदी कुंकू, तांदूळ वगैरे नंतर ठेवून देणार मी जेव्हा पूजाचं आपलं हे होईल ना टाइम त्यावेळेस. इथे आपलं छोले पण आता 2 शिट्ट्या झाल्या ना, तर मग तेव्हा बंद करून बाहेर जाऊन घेऊन यावं लागेल वस्तू. तर इथे ना थंड घेऊन घेऊ आता. चला इथे ना इकडे ह्या साईडला आम्रखंड मिळालेलं आहे मला मस्त मँगोचं, तर ते घेतलं. आणि आता झालंय ना सगळं, नारळ वगैरे सगळं झालं पूजेचं. इथे नारळ, एक हळद आणि श्रीखंडाने आम्रखंड आणलेला आहे. तर आता बाकीची तयारी करून घेते, छोले करून घेते आणि एकच भटूर करणार नैवेद्यासाठी, नंतर मग आम्हाला जेवणासाठी नंतर करू. म्हणजे 2 करणार, एक देवासाठी देवाला ठेवायला आणि एक घेऊन आलो साहित्य तुम्ही बघितलं असेल. तर आता इथे भटूर छोले करायची तयारी चालू आहे. तर बघू छोले शिकले. तर अशी चपटे झाले ना, म्हणजे एकदम असं सॉफ्ट शिजलेले आहे बघू शकता. तर चला आता तयारी करून घेऊ. आधी इथे मी ना आपले वरचेच टोमॅटो घेतलेले आहे. एवढे टोमॅटो निघाले बघू शकता, वरती गच्चीवर लावलेले आपले ऑर्गॅनिक टोमॅटो. आणि कांदे भरपूर सारे इथे एवढे. तर मी आता कट करून घेते कांदे वगैरे सगळं आणि मसाला तयार करून घेते पटकन. तर इथे तयार करून घेते पटकन. तर इथे पॅन मध्ये तेल टाकलेलं आहे. इथे छोले आहे. तर मसाल्यासाठी मी घेतलेला आहे भरपूर सारा टोमॅटो, कांदा आणि लसूण. आलं पेस्ट टाकणार आहे मी, आलं लसूणाची. तर चला आता करून घेऊ पटापट. तर इथे जिरे टाकते, लसूण आणि टोमॅटो आणि कांदा एक साथ टाकून द्यायचे. हळद आणि गरम मसाला फक्त टाकायचा बस. इथे आपल्याला ना टोमॅटो आणि कांदा जस्ट मऊ करून घ्यायचा आहे, जास्त भाजायचं नाहीये. तर फक्त मऊ होईल ना बघायचं फक्त. ते थोडंसं मीठ टाकते, मीठ टाकलेलं आहे याच्यामध्ये. तर आता फक्त मऊ करून घेऊ आणि भात ठेवून देते एक साईडला. तर इथे बघू शकता कांदा टोमॅटो एकदम मऊ झालेला आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सगळं प्युरी करून घेते आणि मग दाखवते तुम्हाला. तर इथे बघू शकता तर इथे टोमॅटो, कांदा, लसूण पेस्ट करून घेतली त्याची. तुम्ही बघितलं असं सॉटे करून घेतलेलं होतं मी. तर बघू शकता अशी पेस्ट करून घ्यायची आहे. तर आता छोले करायची तयारी. भटुऱ्याचं सध्या थोडंसं बाजूला ठेवू आपण. आणि इथे ना एव्हरेस्टचा छोले मसाला घेऊन आलेली मी. तर आता एकदम सोपी रेसिपी आहे.
काय हे फ्राईज आहे ना ते तळणार दोन, नैवेद्य कुठला टाकून खाणार तर नाही आम्ही, त्याच्यामुळे थोडंसं प्रसाद पुरता थोडंसं खाऊ, पण जास्त खाणार नाही ते, तर त्याच्यामुळे मग एकदम थोडंसं तळणार आहे. नागरीचे छोटे छोटे पापड आहे ते, तर ते आता तयारी करून घेते मी सगळी. तर पूर्ण पेस्ट टाकलेली आहे याच्यामध्ये आणि तेल सुटसपर्यंत फ्राय करायचं आहे. तर याच्यात आता पाणी टाकून ते पाणी पण यूज करणार आहे. तर आता मी टोमॅटोला ना जेवढं पाणी सुटेल ना तेवढं करून घेते. बघू शकता इथे पाणी तेल. तर आता इथे मसाल्याला जेवढं तेल सुटेल ना तेवढं चांगलं राहतं. तर बघू शकता हळूहळू तेल सुटतंय याच्यामध्ये मस्त. तर मी इथे आता मसाले काढून घेते. तर आपला छोले मसाला, त्याच्यानंतर आपली काश्मीरी मिरची आणि बाकी आपलं गरम मसाला वगैरे एका याच्यात काढून घेते. मग दाखवते आता डिशमध्ये छोट्या. तर ह्या वाटीमध्ये मी सगळे मसाले काढून ठेवते आधी. तर आपला हा एव्हरेस्टचा छोले मसाला पूर्ण टाकणार आहे. नंतर काश्मीरी लाल मिरची म्हणजे कलर छान येईल, थोडीशी हळद, थोडीशी आपली तिखट लाल मिरची, नंतर गरम मसाला, धना पावडर. तर एवढे मसाले आपण टाकणार आहे. बघू शकता इतके एवढे मसाले आहे. तर इथे मस्त आता सुटलेले तेल याला, आता आपण मसाले टाकून घेऊ. तर बघू शकता मस्त मसाला झालेला आहे आपला छोल्यांचा. तर आता आपण छोले टाकून घेऊ. तर जी दालचिनी टाकली होती ना ती काढून घ्यायची आहे. तर मी पाणी नाही टाकणार आहे, एवढंच पाणी ठेवणार आहे छोल्यांना. बघू शकता आपले छोले मस्त रेडी आहे. आता मीठ टाकून घेते. तर आपले छोले ते एकदम रेडी झालेले आहे. त्याच्यात आता मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार. आणि ना कोथिंबीर मी नंतर टाकणार सगळी. तर बघू शकता लगेच त्याला घट्टपणा आलेला आहे छोल्यांना असे. तर चला आता मी पटापट ना भटुरे तळण्यासाठी तेल ठेवते आणि तुम्हाला हा इथे पापड मी तळून घेते सध्या. आणि इथे आपले छोले किती छान झाले बघू शकता, एकदम घट्ट झालेले आहे. आता मस्त तरी येईल त्याला. आणि इथे आता भटुऱ्याचं पण पीठ एकदम आपलं फ्लफी झालेलं आहे. बघू शकता एकदम. तर आता इथे ना 2 भटुरे तयार करून घेते. म्हणजे कसं पूजे इथे नैवेद्याला इथल्या देवाला आणि तिकडे होलिकाला. तर तेल तापत ठेवलेलं आहे आणि भटुऱ्यांसाठी ना एवढं असं घ्यायचं पीठ. खूपच फ्लफी आणि मऊ झालेला आहे, तर तसंच लागतं आपल्याला. तर आता मस्त भटुरे जेवढे तुम्हाला आकाराचे करायचे तेवढे करून घ्यायचे. तर तापलंय तेल मस्त. आणि ना गॅस फुलच ठेवायचा म्हणजे आपले भटुरे एकदम छान तळतात. तर आपण आता हळूच भटुरा सोडून घेऊ. तर बघू शकतो का, करू शकता असा गोल गोल करून मस्त फुगवायचा आहे. वाव
आपला पहिला हा भटुरा एकदम रेडी आहे. असंच तळून घ्यायचा, जास्त लाल करायचा नाही. इथे ठेवतो. तर अजून आता एक तळून घेऊ. इथे 2 भटुरे मस्त मी तळून घेतलेले आहे पूजेसाठी. तर एक होलिका दहनमध्ये नैवेद्य काढण्यासाठी आणि एक इथे नैवेद्य काढण्यासाठी. तर 2च तळले, बाकी तर नंतर करणार मी. भटुरे एकदम रेडी झाले आहे. सगळं स्वयंपाक रेडी झाला आहे. पापड वगैरे पण तळून झालेला आहे. इथे भात पण झाला, छोले पण झाले, भटुरी पण झालेले आहे, श्रीखंड पण आहे. तर आता मी स्वतःच आवरते आणि मग ताट तयार करू. मी आवरलेला आहे, ड्रेसच घातलेला आहे. पूर्ण लुक नंतर दाखवते तुम्हाला. तर आधी ताट तयार करून घेऊ. ताटामध्ये ठेवून पटकन. खोबऱ्याची वाटी, नारळ पाणी घेतलेले आहे, फूल घेतलेलं आहे, नंतर तांदूळ, हळदी कुंकू आणि काय म्हणतात आपल्या अगरबत्ती. तर एवढं घेतलेलं आहे. आणि नैवेद्य पण साईडला काढून घेते आता एका डिश मध्ये. नैवेद्याचं ताट झालेलं आहे, म्हणजे हे झाले डिश. भटुरे, छोले भटुरे, भात, पापड वगैरे आणि श्रीखंड गोडसाठी. तरी ते ठेवून देते. आता तुम्हाला पूर्ण थाळी दाखवते मी. तर आता दाखवते, बघू शकता पूर्ण आपली नैवेद्याची थाळी. देवाला आता पूजा करून घेते देवाऱ्यामध्ये देवांची. देवासाठी नैवेद्य काढलेला आहे, पाणी घेतलेलं आहे. तर चला आता पूजा करून घेऊ. तर इथे नैवेद्य वगैरे दाखवून देऊ. तर देवाची तर पूजा झाली, नैवेद्य दाखवून झाला आहे. आता एक पूजा बाकी फक्त, म्हणजे एक आता तुम्हाला मी सांगते होळीचं महत्त्व. तर होळी हा सण आपल्या घरावर नजर नाही लागो, म्हणजे कोणाची वाईट दृष्ट नाही पडो, नजर नाही लावो, किंवा काही निगेटिव्ह एनर्जी असो ती नको यायला आपल्या घरात. तर त्यासाठी होळी हा सण केला जातो. आणि होळीमध्ये
आपली घराची नजर उतरवून त्याच्यात नारळ टाकतात. तर तुम्हाला माहिती असेल नारळ किंवा वाटी आपण का टाकतो त्याचं महत्त्व. तर तेच आपली घराला कोणाची नजर नको लागू त्याच्यामुळे ते नारळ आपण होळीच्या दिवशी होळीमध्ये टाकतो. तर तेच आता कसं करणार आहे मी, नारळ घेऊन आपल्या घराच्या चारही दिशांना कोपऱ्यांना लावायचं आहे आणि मनातल्या मनात म्हणायचं की आमच्या घरावर कोणाची वाईट दृष्ट लागू नको, आमच्या घराला नजर नको लावू. तर असं म्हणत चारही कोपऱ्यांना घेऊन आणि ते नारळ ताटात ठेवायचं आणि मग आपण जाऊ ना जिथे पूजा करायला होळीची त्या ठिकाणी पूजा करून ते नारळ अर्पण करायचं होळीला. तर असं महत्त्व आहे होळीचं. तर आहे तुम्हाला माहिती असेल किंवा माझ्याकडून काही माहिती मिळाली असेल तुम्हाला तर नक्की करा पुढच्या वेळेस. तर आता हा व्हिडिओ तर होळीनंतरच येणार पण पुढच्या होळीला तुम्ही नक्की करा. तर तेच आता मी चारही कोपऱ्यांना लावून घेते आणि तुम्हाला पण दाखवते. तर पहिल्यांदा तुम्हाला माझा लुक दाखवते. तर मी असा ड्रेस घातलेला आहे. हा ड्रेस मी बिबावरून घेतला होता आणि अशी ओढणी आहे. तर एकदा दोनदा ट्राय घातलेला आहे मी. तर आज म्हटलं तुला घालू साडीपेक्षा. तर इथे मी ताट तयार केलेले बघू शकता. आता हळदी कुंकू फक्त घ्यायचं आहे. नैवेद्य आहे हळदी कुंकू घेतलेले, तांदूळ, अगरबत्ती जा ना आणि वाटी घेतलेली नारळाची आणि हंड घेतलेला आहे. 5 पानं लागतात नागेलची आणि फुल घेतलेलं आहे. तर एवढं साहित्य घेतलेलं आहे आपल्या पूजेसाठी आणि तांब्याभर पाणी घ्यायचंय. आता नंतर आपण घेतो. तर तुम्हाला मी बोलली होती की आपल्या चारही कोपऱ्यांना घराच्या नारळ असं लावून मनातल्या मनात म्हणायचं की आमच्या घराला नजर नको लागो. तर असं चारही कोपऱ्यांना म्हणून ताटामाही ठेवायचं आणि हे नारळ आपण होळीच्या तिथे अर्पण करायचंय. तर चला आता ह्या रूम मधून स्टार्ट करू. तर मी चारी कोपऱ्यांना लावून प्रार्थना केली आहे की नजर नको लावू आमच्या घराला. तर आता इथे असं ताब्यात झालं आहे. तांब्यात पाणी घेते आणि आता थोड्या वेळाने निघूच. चला तर आता आम्ही निघतोय पूजा करण्यासाठी. तर इथे ताट घेते आणि पाणी घेते. चला तर आता आम्ही आलेलो आहे खाली. आता ना पायी जावं लागेल, थोडंसं लांब आहे इथून. तर आता हे हातात घेऊन जाते. तर आम्ही जस्ट मंदिराकडे आलो आणि पेटवलीच ते होळी बघू शकता आपल्याला पटकन. मस्त छान मुहूर्त आलेलो आहे. चला गाड्या येतात. इकडे भी आण. बिहान बाजू
तर मस्त पूजा झालेली आहे. मस्त होळी पेटली आणि छान सगळं अर्पण केलं आणि पूजा मस्त झाली. आणि अजून गर्दी होतीच आहे हळूहळू. तर तेच मस्त पूजा झाली. किती गर्दी झाली आणि सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. होळी पेटून गेलेली आहे छानपैकी. तुला तर तिची राख आहे ना थोडीशी ती घेऊन जाईल देवाजवळ ठेवायला. तर इतकी गर्दी झालेली आहे बघू शकता. आणि होळी पण म्हणजे छान पेटते. तर दिवा जसा घरून पेटवला होता ना अजून विझला नाहीये, जसाच्या तसाच एकदम. आणि चंद्र पण आता दिसत नाहीये, तिकडे गेल्या दाखवते खूप छान दिसते. आणि खूपच गर्दी झाली येत आहे आणि पूजा करताय. मस्त पहिल्याच वेळी पूजा झाली आणि छान पेटवताना पण बघितली, तुम्हाला पण दाखवलं ना. आता मस्त पेटून तर राख काढून आणली मी. कस तरी खूप गरम होतं, एक काडी घेतली काढून आणली, भरपूर आणली देवासाठी आणि मुलांना पण नंतर लावून थंड झाली ना. तर तीच मस्त पूजा झाली. तुम्हाला कशी वाटली आमची होळीची पूजा? आता घर जाऊन भटुरे वगैरे पट्टापट करायचे जेवणासाठी. तर चला आता आम्ही निघतो आणि जातो. बघ ना पूर्ण. अगं ते पाणी टाक. तर आता इथे घरी आलो, आवरलं आणि आता आम्ही इथं भटुरे गरम तयार करून घेते. तर खूप छान फुगतंय आता, छान मस्त भिजलं आहे. तर बघू शकता मस्त आपले भटुरे असे छान फुगलेले आहे. तर आता 4 आहे, तळून घेते पटापट आणि त्याच्यामध्ये तुम्हाला टाकायचे. तर इथे ना भटुरे पूर्ण झालेले आहेत बघू शकता. तर एवढे केलेले आहे आणि छोले पण आता गरम करते मस्त. आणि श्रीखंड आहे. भात जिरा राईस करणार होती पण मग वासानेच खूप पोट भरलेलं आहे. भात सिंपल झाले ते, कारण भटुऱ्यानेच पोट भरून जाईल. तर आता इथे मी ताटं वाढून घेते, छोटे ताट घेते आणि वाढून घेते. आता इथे छोले पण मस्त गरम झालेले आहे. तर ऑफ करते. बघू शकता किती छान दिसत आहे. तर इथे आमचे ताट एकदम रेडी झालेले आहे बघू शकता. भात नंतर आम्ही घेऊ, कारण आधी मस्त भटुरे छोले भटुरेच खाऊ. तर असं आजचं आमचं ताट आहे. तर चला आता जेवण करून घेतो आणि तुम्ही पण जेवायला या आणि नंतर जेवण झालं बोलते तुमच्याशी. छान आहे बरं. कसं आहे? छान आहे. छोले भटुरे खा ना बरं.